मराठी महिन्यातील धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असा श्रावण महिना असतो आणि या श्रावण महिन्यात बऱ्याच जणांना उपवास असतात आणि उपवास म्हटलं की कांदा लसूण विरहित अशी ही थाळी आलीच. तर आता श्रावण येतच आहे, तर श्रावण सोमवार विशेष आपण कांदा लसूण विरहित उपवासाची थाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. नमस्कार, मी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. कांदा लसूण विरहित अशी थाळी उपवासाला आपण बनवतो आणि तीच आपण देवाला नैवेद्य म्हणून पण दाखवतो. तर श्रावण महिन्यामध्ये उपवासाची थाळी बनवत असताना कांदा लसूण विरहित थाळी तुम्ही पण बनवता का ते मला कमेंटमध्ये सांगा. कारण काही भागामध्ये कांदा लसूण विरहित थाळी असते, तर काही भागामध्ये कांदा लसूण याचा वापर करून पण थाळी बनवतात. तर आजच्या या थाळीमध्ये कांदा आणि लसूण याचा अजिबात वापर केलेला नाही आणि ही थाळी तुम्ही देवाला नैवेद्य म्हणून पण दाखवू शकता आणि तुम्ही उपवास सोडताना पण अशी थाळी बनवू शकता. तर श्रावण महिन्यातल्या सोमवारीच नाही तर तुम्ही गणेश चतुर्थीला नंतर कोणत्याही इतर सणा दिवशी पण तुम्ही अशी थाळी बनवू शकता. तर या थाळीमध्ये मस्त अशा मी तांदूळाची खीर बनवलेली आहे, पुदिना राईस बनवलेला आहे, डाळ भात आहे, नंतर बटाट्याची सुकी भाजी आहे, सोबत चपाती आहे आणि तळणीमध्ये कुरडई आणि तांदळाचे पापड आहेत आणि लिंबू आणि इथे मी गाजर घेतलेलं आहे. तर आता ही मस्त अशी थाळी कशी बनवायची ते आपल्याला पाहायचं आहे. तर इथे मी 3 कुकरचे डबे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत. एक डाळ अशी मुगाची साल असलेली डाळ आहे, नंतर हरभऱ्याची डाळ आहे आणि ती मसूर डाळ एक आहे. ह्या डाळी स्वच्छ अशा पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि याचं मिक्स आता आपल्याला वरण करायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी दुसऱ्या डब्यामध्ये तांदूळ घेतलेले आहेत. त्याला पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचा आता आपल्याला भात बनवायचा आहे. आणि इथे नंतर मी बटाटे धुवून कट करून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. म्हणजे एक सोबतच आपल्याला वरण भात आणि बटाटे असे 3 आपल्या इथेच रेसिपी बनवून तयार होतात आणि आपला वेळ पण वाचतो. तर आपली ही थाळी अवघ्या 45 मिनिटात पटकन झटपट बनवून तयार होते. याचे नियोजन जर तुम्ही अगोदरच्या दिवशी करून ठेवलं की आपल्याला उद्या काय बनवायचं आहे तर तुमची थाळी ही नक्कीच 45 मिनिटात बनवून तयार होईल. आता ही 3ही डबे आपल्याला कुकरला लावून द्यायचे आहेत आणि साधारण आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपला कुकर चांगला शिजेपर्यंत इथे आपल्याला बाकीची आता तयारी करून घ्यायची आहे. तर याच्यामध्ये मी आता तांदूळाची खीर बनवण्यासाठी अर्धी वाटी तांदूळ भिजत घातले होते, ते आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. सोबतच कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत इथे मी चपाती बनवण्यासाठी पीठ पण मळून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने इथे तांदूळ वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण थोडं करून टाकून घेतलं आणि नंतर त्याला शिजवून घेतलेलं आहे. थोडंसं शिजत आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता हे मिश्रण थोडंसं दाटसर बनलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर मी जशी तांदळाची खीर बनवते ना तशी मी तुम्हाला इथे दाखवते. तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. थोडंसं दूध घालून घेतल्यानंतर परत याला 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता, म्हणजे तुम्हाला गोड कितपत आवडतं त्यानुसार घालू शकता. नंतर इथे मी विलायची आणि जायफळ पावडर घालून घेतलेली आहे आणि सोबतच याच्यामध्ये मी किसलेलं खोबरंसुद्धा घालून घेतलेलं आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. नंतर आपल्याला इथे चवीनुसार साजूक तूप घालून घ्यायचं आहे आणि आता ही खीर आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिटं आणखीन छान अशी शिजवून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालू शकता, परंतु मी नंतर डेकोरेट करताना याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालत आहे. आणि आता इथे आपली तांदळाची खीर बनवूनसुद्धा तयार झालेली आहे. गोड पदार्थामध्ये इथे तांदळाची खीर बनवून तयार झाली. आता नंतर इथे आपलं वरण भात आणि बटाटे पण छान उकडवून तयार झालेले आहेत. इथे मी शिजलेली डाळ घेतली, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि परत याला थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे. हरभऱ्याची डाळ असल्यामुळे ती थोडीशी शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे तुम्ही एखाद शिट्टी याला जास्त दिली तरी चालेल. माझी डाळ थोडीशी शिजायची राहिलेली आहे. अशा पद्धतीने याला मॅश करून घेतलं. सोबतच आपल्या इथे मस्त अशा गरमागरम चपात्या पण बनवून तयार झालेल्या आहेत. डाळ भात होईपर्यंत इथे मी पीठ मळून घेतलं होतं आणि अशा पद्धतीने छान अशा चपात्या पण बनवून घेतल्या. आता नंतर आपल्याला पुढची तयारी करायची. तर इथे मी एका कढईमध्ये तेल घेतलं आणि त्याच्यामध्ये
तळणीचे पदार्थ तळून घेत आहे. तर मी एक कुरडई घेतली आणि त्याला अशा पद्धतीने तळून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला तांदळाचे पापड पण याच्यामध्ये तळून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे तळणीमध्ये जे अवेलेबल आहे ते तुम्ही तळून घेऊ शकता. इथे उडदाचे पापड तळले तरी चालतील, भजी तळली तरी चालेल, काही केलं तरी चालेल. तर इथे आपलं तळून पण झाले. आता बटाटे छान उकडले, त्याची साल काढून घेतली. आता त्याची आपल्याला सुकी भाजी बनवून घ्यायची. तर त्याच्यासाठी इथे मी 1 चमचाभर तेल घेतलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि नंतर इथे कढीपत्त्याची पाने घातली आणि बटाटा अशा पद्धतीने मॅश करून घेतला आणि तो पण याच्यामध्ये घालून घेतलेला आहे. तर बटाट्याची भाजी अगदी थोडीच मी इथे बनवलेली आहे, तुम्हाला किती लागते त्यानुसार तुम्ही बनवू शकता. नंतर आपल्याला याच्यामध्ये आता बाकीचे जिन्नस घालून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चमचाभर हळद घालून घेते, आपल्या भाजीला रंग छान येईल. आणि नंतर हिरवी मिरची अशी बारीक वाटून घेतलेली आहे ती पण याच्यामध्ये घालून घेतली. तर याच्यामध्ये बघा अजिबात कांदा आणि लसूण याचा वापर केलेला नाही आणि याला व्यवस्थित छान असं परतून घेतलं. नंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि सर्वात शेवटी इथे फ्रेश अशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. परत एखाद मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि आता आपली इथे बटाट्याची भाजीसुद्धा बनवून तयार झालेली आहे. याच्यानंतर आता आपल्याला पुदिना राईस बनवायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला मसाला लागेल. तर इथे एका मिक्सरच्या जारमध्ये मी 2 ते 3 हिरवी मिरची आणि भरपूर असा पुदिना स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे तो याच्यामध्ये घालून घेतला. एक अद्रकाचा तुकडा घालून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर पण घालून घेतलेली आहे. थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. वाटून घेतल्यानंतर आता इथे एका कढईमध्ये परत एक पळी तेल घेतलं, त्याच्यामध्ये मोहरी घालून घेतली आणि सोबतच त्याच्यामध्ये जिरे पण घालून घेतलेले आहेत. म्हणजे आपण मगाशी जो भात शिजवला त्याचाच आपल्याला इथे पुदिना राईस बनवायचा आहे. म्हणजे आपला एक पदार्थ वेगळा पण बनवून तयार होतो आणि चवीला पण हा पुदिना राईस खूप छान लागतो. तर इथे तेजपत्ता टाकून घेतला, दालचिनीचे तुकडे टाकून घेतले, थोडी लवंग टाकून घेतलेली आहे आणि काही याच्यामध्ये काजू टाकून घेतलेले आहेत आणि याला छान असं परतून घेतलेलं आहे. आता काजू आपले छान परतले गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला इथे वाटून घेतलेला हा मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. इथे सुद्धा तुम्हाला भाताचे प्रमाण किती बनवायचे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. मला जेवढा लागणार होता तेवढा इथे मी पुदिना राईस बनवून घेतला. आता याच्यामध्ये आपल्याला हा भात घालून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं छान याला परतून घ्यायचं. तर असा एकदा पुदिना राईस तुम्ही बनवून पहा, चवीला खूप छान लागतो आणि वेगळं काहीतरी म्हणून आपल्याला खायला पण तो छान वाटतो. घरातील सर्व मंडळी पण आवडीने असा पुदिना राईस खातील. तर आपली इथे आता ही थाळी बनवून तयार झालेली आहे. याच्यामध्ये तांदूळाची खीर बनवली, नंतर पुदिना राईस बनवला आणि डाळ भात बनवलेला आहे. सोबत मस्त अशी बटाट्याची सुकी भाजी, तळणीमध्ये कुरडई आणि पापड बनवलेले आहेत. तर या भातावरती मस्त अशी डाळ घालून घ्यायची, त्याच्यावरती साजूक तूप घालून घ्यायचं आणि सोबतच ह्या छान अशा मऊ लुसलुशीत चपात्या आणि सॅलडमध्ये गाजर आणि लिंबू ठेवलेला आहे. आणि आमच्याकडे उपवास सोडताना बेलाच्या पानाला खूप महत्त्व देतात. म्हणजे उपवास सोडत असताना अगोदर आम्ही बेलाचं पान थोडंसं खातो आणि नंतर उपवास सोडतो. तर तुमच्याकडे उपवास सोडण्याची कशी पद्धत आहे ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, मला ते जाणून घ्यायला खूप आवडेल. तर अशी आपली ही सात्विक कांदा लसूण विरहित थाळी बनवून तयार झालेली आहे. अशी रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.